आणि आता एक महत्त्वाची बातमी, नाशिकमध्ये भाजपने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला। सुधाकर बडगुजर, बबनराव घोलप, नैना घोलप, अशोक मुर्डक यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। बावनकुळे, गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत बडगुजरांनी प्रवेश केला। आपण पाहू शकतो, प्रवेश करण्याआधी बडगुजरांनी मोठं शक्ती प्रदर्शन देखील केलं। बडगुजरांसह घोलपांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला। भाजपच्या नाशिकच्या आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात नंतर देखील बडगुजरांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला। यामुळे आता भाजपात अंतर्गत वाद रंगण्याची शक्यता आहे। पक्षापर्यंत काय माहिती दिली मला माहित नाही, पण मी खरंच निष्पाप आहे। समाजाची सेवा करतो, समाजासाठी झटतो, पक्षासाठी जे ते काम केलं। परंतु अचानक भीतीने घाला घातला आणि माझ्यावरती कारवाई केली। पण ज्या पक्षाने माझा अनादर केला त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध, पाणी का पाणी होईल। तर या पक्ष प्रवेशासंदर्भातली अधिक माहिती घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आपण पाहतो, भाजपचा ठाकरेंना धक्का। नाशिकचे सुधाकर बडगुजर, नाशिकमधील बबनराव घोलप, नैना घोलप आणि अशोक मुर्तडक यांनी पक्षप्रवेश केलेला आहे। त्याच्यामुळे ठाकरे सेनेला हा मोठा धक्का मानला जातोय।